फार महत्वाची गोष्ट. आपल्या दुश्मनाला कधी आपली दुखरी नस ओळखू येता कामा नये. खूप गॉड झालं तुझं सुरू. मी नाही बोलते तेच तू बरोबर कसं काय करते. आता कशाला ते दुकडी फुकडी आणतेस मध्ये. सॉरी, माझंच चुकतंय. काय करू. मला असं म्हणायचंय बाळा की तिला हे कळता कामा नये की तू कमळीला घाबरलीयस. कळलं. त्यामुळे काय होईल, ती तुझ्यावर दबाव टाकायला लागेल आणि त्याचा गैरफायदा घ्यायला लागेल. त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर काय हवं, घाबरलेल्याचे भाव नाहीत. तुझ्या चेहऱ्यावर असा महाजनांचा ॲटिट्यूड असला पाहिजे. कुठूनही आपण हरलोत, कुठूनही आपण घाबरलोत, हे चेहऱ्यावर अजिबात येता कामा नये. अगं तुझ्या नखाची सुद्धा सर नाहीये तिला. अनिका अगं तिला असं म्हणायचंय की तू गावच्या पेक्षा भरपूर 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 बेस्ट आहेस असं म्हणायचंय ग्रॅनी आजीला. खूप सुंदर आहेस तू. या जगात तुझ्यासारखं दुसरं सुंदर कुणीच नाहीये. कुणी तुझ्या आजूबाजूला पण फिरकू शकत नाहीये. तूच बुद्धिमान आहेस. तूच या महाजन एम्पायरची एकमेव राणी आहेस. तूच या अन्नपूर्णाची वारस आहेस. बस. त्या भिकारडीला हे वैभव अनुभवायची लायकी तरी आहे का. त्यामुळे हा सगळा ॲटिट्यूड तुझ्यात असला पाहिजे. घाबरायचं नाही. आता खायचं. नीट बघून नाही चालतायत का. हा चला का बाजूला. लीव माय वे. चला. मॅडम तुम्ही बसा ना बसा. अरे अरे कोण आहे का बाहेर. जरा चहा कॉफी काहीतरी सांगा लवकर. राहू दे. ते नेहमीचं सोपस्कार बाजूला ठेवूया. आपण महत्वाच्या कामासाठी म्हणून आलेले आहे. पुढच्या वर्षीच्या ज्या काही ॲडमिशन्स असतील त्याविषयी मला तुमच्याशी बोलायचं होतं. मॅडम अजून लास्ट सेमिस्टरचे पेपर्स झालेले नाही आहेत. मग रिझल्ट त्यानंतर ॲडमिशन्स होतील ना. आणि नेक्स्ट इयरचा प्लॅन आत्ताच रेडी नसतो मॅडम. अरे बापरे, एवढी स्लो प्रोसेस आहे आपली. नाही आता मी जे काही म्हणते ना त्याप्रमाणे करायचं. या वर्षीपासनं आपण स्कॉलरशिपमध्ये ज्या काही सीट्स अलॉट करतो किंवा ज्या काही फ्री शिप्स देतो अशी एकही सीट भरायची नाही. असं एकही ॲडमिशन द्यायचं नाही. हा फुकटचा दानधर्म जो काही करायचा आहे ना तो आत्तापासून आपण बंद करायचा आहे. त्याचे परिणाम आपल्याला काय भोगायला लागत आहेत दिसत आहेत. जिवंत उदाहरण आहे आपल्यासमोर. आपलं इथे फुकट राहायचं, फुकट शिकायचं आणि बरं आमच्यावरच शिरजोरी करायची. काय झालंय. या कमळीचंच उदाहरण घ्या ना. लायकी नसणाऱ्या माणसांना आपण ॲडमिशन दिली ना की हे असंच होणार आहे. हे शिक्षणासाठी म्हणून आलेली आहे. पण तुम्हीच बघा ना, शिक्षण सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी करत फिरते. काही किंमत आहे का त्या फुकट शिक्षणाची. नाही आहे ना. त्यामुळे मी तर म्हणते की ही फ्रीशिप किंवा स्कॉलरशिप आपण पूर्णपणे बंद करून टाकायची. कोणालाही फुकट ॲडमिशन द्यायचं नाही. कमळे अगं कुठं राहिलीस तू. बघ ना यार, तुला एरवी तर कधी उशीर होत नाही. आज नेमका कसा काय उशीर होतोय काय माहिती. कमळी आता महाजनांच्या बंगल्यावर गेली आहे ना राहायला. काय ग निंगू पिंगू, तू नाही गेलीस तिच्या बरोबर. बिचारी कमळी तुला इथे एकटं टाकून गेली. काय करावं रे कमळीचं. गावाकडून येताना तर एकत्र आला होतात ना दोघी. मग आता हो बरोबर आहे. श्रीमंत झाल्यावर असंच वागणार लोक. ए ग बस ग. कमळी नुसती काय माझी मैत्रीण नाही, माझी बहीण आहे. आणि काल रातच्याला ती माझ्यासाठी लय भारी डबा घेऊन आली आणि आम्ही दोघी एकत्र बसून जेवलो. कळलं काय. मला सांगायला लागली. ग बस. हो का. हो बरोबर आहे. काय श्रीमंत लोक जेवल्यानंतर जे उरलेलं सुरलेलं गरिबांनाच देतात. कमळीने सुद्धा तेच केलं असणार. आणि तू तर काय इथे फुकटच शिकतीयस, ते सुद्धा कमळीच्या आजीच्या कॉलेजमध्ये. मग अशा चॅरिटीवरचा पहिला हक्क ती तुलाच देणार ना. हे
जा ग. तू काय माझ्या कमळीला ओळखलेलं नाही. ती काय तुझ्यासारखी नाही. ती आता येईल आणि आमच्यासोबत पहिल्यासारखं राहील मी. कळलं काय? बर बघूया. पण निंगे सांगून ठेवते, पैसे आल्यानंतर माणूस बदलतो बर का. बघूयात आपण. गुलाबचा फाहीचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती ताबा ही हिचा वादळ वारे हिचेत सारे हिच्याच बोली बाभळी कमळी 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 कमळी. माझ्या कमळीची जागा कुणी घेतली? हे जे समजत चाललंय ते बरोबर व्हायलंय का चुकीचं? जाऊ दे, किमान आता ती बाई कमळीला हुडकणार तरी नाही. खरं तिच्या जाग्यावर आलेली ती पोरगी हाय तरी कोण? अरे मावशी, हो तू आत्ता उतू गेलं असतं. माफ करा, माझं लक्ष नव्हतं. ठीक आहे, लक्ष द्या फक्त. ऋषी बाबा, हा? ते अन्नपूर्णा मॅडमची मोठी नात ती कशी हो? अरे मी भेटलाच नाही का, मला फोटो दाखवतो. एक मिनिट. हॅलो, काय? अरे पण तुम्ही फर्स्ट एड वगैरे केलं ना? बरं ठीक आहे, मी पोचतोय. हां, काही जरा अर्जंट आहे, निघायला लागेल. कमळे, अगं कुठे होतीस तू? लयच वेळ लावला. अगं घरी डॉक्टर आलेलं, मग त्यांच्या संग बोललो आणि आलो इकडं. अगं कमळी, इकडे काय झालं माहितीये का? काय झालं? अनिकाच्या गाडीने दत्तू मामांना उडवलं. होय, आणि वरती असलीच बडबड करून गेली. त्यासनी लय लागलं नाही ना वो? त्यांचा हात फ्रॅक्चर झालाय. आम्ही तात्पुरतं फर्स्ट एड केलंय. बाकीची मुलं त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेली आहेत. माणूस ऐका जनावरती माकडी. अगं ती खाली पडलेलो तरी मी त्यांच्यावर कसली माहित आहे काय? आता काय यासनी माणसांची बी किंमत राहिलेली नाही का? कॉलेजच्या आवारातल्या सगळ्या गाड्या गेटच्या बाहेर काढायला सांगायला पाहिजे. चला काका, आजपासून गेटच्या आतमध्ये कुणी बी गाडी आणणार नाही. सगळ्यांनी जरा इकडे या. या इकडं या. आजपासून कॉलेजच्या आतमध्ये कुणी बी गाडी लावणार नाही आणि यो नियम सगळ्यांनी पाळायचा म्हणजे पाळायचा. आपल्या कॉलेजच्या बाहेर पार्किंगला लय मोठी जागा आहे. सगळ्यांच्या गाड्या सगळ्यांनी तिथेच लावायच्या आणि इथं आज चालत यायचं. मी प्रिन्सिपल सरांकडे जातो आणि यो नियम कसा अंमलात आणता येईल ह्याच्याबद्दल बोलतो.